मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते। प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात। पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही। जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती हातात। आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात। वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस। जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजचा करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका, कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत, पण वेदना खूप होतात। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळत असते, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते। पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं। मरण ही सुगंध देणे यातच आयुष्याचं सार असतं। असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्यासारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं। नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील, कारण जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची। स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरी इतरांना सुखाचे फुलं देत राहणे हीच मानवी स्वभावाची खरी गरज आहे। शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो। मन स्वतःचे असते, झुरावे मात्र इतरांसाठी लागते। ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात। हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाच्या वेदना जाणवतात। घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार। मैत्रीचा मोती कुणाचेही भाग्यात नसतो, सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो। जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो। आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या, कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व आपले अस्तित्व टिकून ठेवणारे आणि आपल्या दुःखाची जाणीव राखणारे आपली माणसं जमिनीवरच राहतात। अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच बोला धरतो, पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते। शेवटी संवाद हा सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे, म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका। साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे। क्षमा ही चांगली शक्ती आहे। विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे। आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं ही मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही। प्रेम तिथेच करा जिथे प्रतिसाद मिळेल, मैत्री तिथेच करा जिथे विश्वास सार्थ होईल, हट्ट तिथेच करा जिथे पूर्ण होईल, रडावे तिथेच जिथे अश्रू पुसले जाईल, हसावे तिथेच जिथे साथ मिळेल, हक्क तिथे गाजवा जिथे कर्तव्याची जाण आहे। ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात। शुद्धता तर विचारांमध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो। फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात। वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसतात। आठवड्याचे 7 दिवस आणि 7 मोती, 1 आरसा खोटे बोलू देत नाही, 2 ज्ञान घाबरू देत नाही, 3 अध्यात्म मोहपाशामध्ये अडकवत नाही, 4 सत्य कमकुवत होऊ देत नाही, 5 प्रेम द्वेष करू देणार नाही, 6 विश्वास दुःखी होऊ देणार नाही आणि 7 कर्म जीवनात अपयशी होऊ देणार नाही। नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं। जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो। आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्या व्यक्तीला कधीच खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्या बोलण्यावर पण विश्वास आहे। सर्वात मोठे जीवन आहे जीवाहून मोठे प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, जी लक्षात ठेवली तर आपली आहे आणि विसरली तर स्वप्नांतील सावली आहे। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. तुमच्यासारख्या गोड लोकांच्या आठवणी या सतत वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे असतात. डोळ्यांना दिसत नाहीत, पण सकाळच्या वेळी हळुवारपणे मनाला स्पर्श करून जातात. भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नका. चूक झाल्यावर माफ करा, पण मैत्रीची जाणीव कमी करू नका. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी काढून टाकायला आपण सुरुवात केली तर आपोआप चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. ओझं दिसत कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी दिसत नाही कारण ते स्वीकारलेली असते. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनांचे हे बंध नेहमी जुळत नसतात. मिळतात इथे माणसं लाखो हजारोनी, पण तुमच्यासारखी माणसं रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योग्य असावे लागतं. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा, 1000 जण देतील. आणि जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत, 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल. जे साधं सोपं असतं तेच छान असतं, मग ते जगणं असो व वागणं. पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगा मित्र पाहतात, आम्ही मित्रात जग पाहतो. मित्र नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा, कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो. प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. आनंद ही निवड आहे, परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेले कधी विसरता येत नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही. जीवनात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतात. ओंजळीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात. मग ते सुख असो की दुःख, जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी आनंदात जगा. मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होते. नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणारं असावं. सुंदरता लक्ष वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेते. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर आहे हे नक्की. जीवनात वेळे अभावी संगत सुटली तर सुटू द्या, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात. कितीही दूर असला मोगरा तरी सुगंध येतोच, तसे आपली माणसे कितीही दूर असली तरी त्यांची आठवण येतेच.